कधी वाढले हे दुरावे कळे ना जुरे बाग आता सुनी सुनी सारी का कळे नाशी हरवली. आणि माझे सहकारी खरं म्हणजे आता मला तर हे दिवस आठवले की जेव्हा तुम्ही एकदम छोटे छोटे होता म्हणजे कळीच्या रूपामध्ये होता आणि आज आपण बघतो की एकदम ब्रह्मकमळ फुललेले. तर या ठिकाणी सर्वच अगदी म्हणजे प्रत्येक दृष्टीमध्ये प्रगतिशील झालेला आणि हे फुलाचं रूपांतर बघत असताना एक मनाला एक आत्मिक समाधान वाटतं की मी म्हणते की प्रत्येक क्षेत्रामध्ये यश आहे, या ठिकाणी समाधान आहे. प्रत्येकाला असं वाटतं की आपली प्रगती व्हावी. पण आता समजा आपण म्हणतो की पंतप्रधान असला तरी तो विचारला की आपण माजी पंतप्रधान म्हणतो. म्हणजे कुठल्याही क्षेत्रामध्ये पुढे असलं तर त्यांना आपण काय म्हणतो, संपल्यानंतर कार्यकाळ माजी म्हणतो. पण आज आम्ही रिटायर झालेले शिक्षक माजी शिक्षक तुम्ही बैठल्यानंतर म्हणत नाही, ते काय म्हणतात माजी शिक्षक म्हणतात. माझी हा शब्द शिक्षकाला लागत नाही. म्हणजे हे जे आम्ही म्हणजे आपण शिक्षक लोकांनी हे जे प्रेम मिळवलेले आहे तर हे जे प्रेम ह्या तुमच्या प्रेमावरच आम्ही या ठिकाणी म्हणजे एवढं वर्ष आयुष्य आणि निरोगी कायम राहू शकतो. कारण आज मला रिटायर म्हणून 12 वर्ष झाले म्हणजे आज मी जवळजवळ 70व्या वर्षात पदार्पण करत आहे. परंतु या सर्व गोष्टी हे जे टॉनिक मिळतं कुणाला मिळतं तर तुमच्याकडनं मिळतं. कारण आम्ही लहानपणापासून जे तुमच्यावर संस्कार केलेले असतात आणि त्या संस्कारातून जी संस्कारमय पिढी तयार होत असते. कारण आज आपण पाहतो की ही जी शाळा आहे मला आवडते मनापासून माझी शाळा. कारण आपले जे पूर्वीचे शिक्षक मी जास्त वेळ गेला नाही कारण पूर्वीचे शिक्षक एक म्हणजे गुरुकुल गेलं आपली शाळा आली. आता आपली शाळा गेली ऑनलाईन शाळा आली. म्हणजे चेहरा तुम्ही बघा मुलांनी बघायचं नाही शिक्षकांनी बघायचं आहे. म्हणजे कशावर चालतं काही त्याला नाही. आणि जेव्हा आपण एकमेकाच्या संपर्कात येतो माया प्रेम प्रत्येकाच्या अडी अडचणी आपल्याला त्यावेळेला समजतात की काय मुलांना कशासाठी मागे पडले किंवा काय झालं किंवा त्यांच्या पालकाच्या काय गरजा आहेत किंवा त्यांच्या पालकाची परिस्थिती कशी आहे. तर त्यामुळं आपल्यामध्ये अटॅचमेंट काय होती. आता एका कुटुंबामध्ये 4 मुलं असतात आई वडील 2 मुलं पण तुम्ही बघा त्यांची अटॅचमेंट काय. आता मी अपेक्षा करत नाही कारण प्रत्येक जण आपल्या मोबाईलमध्ये गुंग असतं. वडील वडिलांच्या आई आईच्या स्वयंपाक करत असताना मोबाईल वडील काय काम करत असताना मोबाईल मुलं पण काय शिक्षण मोबाईलमध्ये म्हणून ते सुद्धा म्हणतात आई काय बघितलं तरी आम्ही आमचं. आणि आज आपण बघतो की ज्या घटना घडत आहेत त्याला पालक आणि शिक्षक जबाबदार म्हणायची मला थोडंसं गमतरता वाटते. कारण आपण जे बघतो पुण्यामध्ये जे प्रकरण घडायला लागले की आज ग्रंथ लाईव्ह करून जी मुलं चालला त्याला कारणीभूत काय तर या ठिकाणी ही जी म्हणजे एज्युकेशन पद्धती आहे शिक्षण पद्धती आहे ती पहिली चांगली होती. आता नावं ठेवायची नाही कारण आपण भारत एवढा प्रगतीशील झालो की सगळ्या जगावर राज्य करायला. मग असे काही असे घटना घडणार परंतु त्यातूनही आता असं वाटतं की तुम्ही सुजाण पालक आहेत. तुमचे मुले आता मोठे मोठे झाले असते तुमचा फार मोठी जबाबदारी पडली. आम्ही आमच्या जबाबदारीतून मुक्त झालो आहोत. कारण तुम्हाला आम्ही सगळं चांगलं जे आहे शिदोरीची दिली तर तुम्ही तुमच्या शिदोरीचा वापर तुम्ही त्यांच्या म्हणजे शिदोरीचा वापर संस्काराचा वापर ही पुढची भावी पिढी कारण तुम्ही तुमचं जे आपल्या देशाचं भवितव्य आहे ते तुमच्या संस्कारित मुलावर देणार आहोत. तर तुमच्यावर आता सध्या फार जबाबदारी आहे आणि तुम्ही जे प्रेमाने एकत्र करा आणि आम्हाला बोलवलं ते आज नाहीतर आम्ही आमच्या वानप्रस्थाश्रम असतो त्या पद्धतीने आमचं सुद्धा सरकार आम्हाला पेन्शन देतो. म्हणजे पुढची आम्हाला काही गरज नाही. मुलं चांगले असतात मुली चांगल्या आहेत आमच्या. त्यामुळे आम्ही तुमचे इथे संस्कार होतं असं वाटतं की तुमच्यामुळं आल्या ठिकाणी आम्हाला येता आलं आणि तुमचे जे ऋणानुबंध आहेत तुम्ही फार टिकून ठेवले. तर काय आजकाल आई
पण मला ऑब्जेक्शन घ्यायचं नाही, कारण हे काय होतं वातावरणामुळं हे संस्कारामुळं आपोआपच असं प्रत्येक जगामध्ये घडत आहे ना, आपण काही नवीन नाहीये. तर तुम्ही जे या ठिकाणी आज बघा, तुम्ही 2001 नंतर ना किती 23 म्हणजे तुम्हाला सुद्धा हा कार्यक्रम घडून आणताना किती आठवणी आल्या त्या. आपले मित्र मैत्रिणी, आपण लहान होतो आता मोठे झालो, प्रत्येकाने आपलं करिअर केलेलं आहे, ते कसे असेल हे कसे असेल, आपल्याला सर्व लोक भेटतील का सगळे, कारण आता सगळे कुणी 80-90च्या पुढे गेलेले असते. तर या ठिकाणी मला असं वाटतं की हा जो आमच्या जीवनातला आनंदाचा क्षण आहे, जसे गुरुकुलामध्ये त्या गुरुंना काय वाटायचं की विद्यार्थ्यांनी गुरुदक्षिणा म्हणजे तुमची आज आम्हाला गुरुदक्षिणा मिळाली, पोचपावती मिळाली, आम्ही जे संस्कार केले हा संस्काराचा वसा तुम्हीच असा पुढे चालवावा. एवढेच माझे 2 शब्द आणि तुम्हाला धन्यवाद देते की आम्हाला घरातून बाहेर पडण्यासाठी एक चान्स दिला. फोन आल्यावर तुम्ही दिल्याबद्दल की काही हरकत नाही, वर्षात आम्ही कार्यक्रमाला येऊ, कारण या ठिकाणी तुमचे चेहरे बघायचे असतात की आता या ठिकाणी सगळे तर कर्तृत्वान आलेले आहेत, तब्येतीनं सुधारले आहे, संपत्तीनं सुधारले आहे आणि आता तुमचं असंच ऐकणार समृद्धी तुम्हाला प्राप्त हो, पुढील भावी